नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं रेकी लेव्हल 1 मध्ये खूप खूप स्वागत आहे. येस. आज आपण बघणार आहोत रेकी लेव्हल 1 मध्ये काही सिम्बॉल्स. आता हे सिम्बॉल काय असतात? सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते रेकी लेव्हल 1 चा जो सिलेबस आहे, त्याच्यात कुठलेही सिम्बॉल दिलेले नाहीयेत. ओके? सिलेबसमध्येच कुठलेच सिम्बॉल नाही आहेत. पण मला असं वाटतं का रेकी लेव्हल 2 पासून सगळे सिम्बॉल्स चालू होतात आणि सिम्बॉल इतके पॉवरफुल असतात का ते सिम्बॉल करून तुम्ही जर त्याचं उच्चारण केलं नुसतं, तरी देखील ते इतके फास्ट तुम्हाला तिथे रिझल्ट देत असतात. लगेच तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट त्याचा मिळत असतो. तर त्याचप्रमाणे मला असं वाटतं का माझे जे रेकी लेव्हल 1 चे स्टुडंट आहे, यांना काहीतरी एनर्जी मिळाली पाहिजे. रेकी लेव्हल 1 ला सिम्बॉल नाही आहेत, म्हणून त्याची एनर्जी फक्त 10% आहे. ओके. तरी देखील तुम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीने आपल्या पूर्ण क्लासमध्ये एनर्जी जाणवलेली आहे. रेकी लेव्हल 1 ची एनर्जी ही 10% असून देखील तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने तुम्ही त्याच्याशी कनेक्ट झालेले आहात. आणि मला असं वाटतं की माझ्या स्टुडंटची अजून एनर्जी वाढली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला माझ्याकडून काही सिम्बॉल देणार आहे. आता रेकीचे जे काही सिम्बॉल असतात, त्यांचं अटुनमेंट घेणं महत्वाचं आहे. त्यांचा शक्तिपात झाल्याशिवाय ते सिम्बॉल आपण वापरू शकत नाही. नाहीतर तुम्ही YouTubeवर बघा तुम्हाला भरपूर लाखोने सिम्बॉल दिसतील. पण ते आपण वापरू शकत नाही. त्याची एनर्जीच आपल्याला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही त्याचा शक्तिपात घेता, त्यावेळेला तुम्हाला त्याची एनर्जी मिळते. ओके. तर आता मी जे तुम्हाला सिम्बॉल देणार आहे, ते खूप पॉवरफुल आहेत. पण त्या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नाहीये. हे सिम्बॉल तुम्ही स्वतः वापरू शकता आणि स्वतः वापरून दुसऱ्याच्या लाईफमध्ये तुम्ही बदल घडवून आणू शकतात. जसं आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या हेल्थसाठी आहे, आपल्या रिलेशनशिपसाठी आहे, आपल्या आर्थिक अबंडन्ससाठी आहे, आर्थिक समृद्धीसाठी आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ब्युटीसाठी आहे. सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं. ओके. तर सर्वांसाठी आहे तो आणि तिथे जेंट्स, लेडीज असा कुठलाही भेदभाव नाहीये. ते सर्वजण ऑल एजचे लोकं तो सिम्बॉल वापरू शकतात. इतके सुंदर, सुंदर, छान-छान सिम्बॉल मी तुम्हाला देणार आहे आज. ओके. आणि हे सिम्बॉल ह्या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नसल्यामुळे तुम्ही स्वतः वापरून ते इतरांना देखील हे सिम्बॉल वापरायला देऊ शकतात. ओके. तर आपण आता सगळ्यात पहिले हे सिम्बॉल बघणार आहोत. ओके. चला. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार. एकदा सिम्बॉल दाखवले का तुम्ही ते फक्त ड्रॉ करण्यामध्ये लागून जाता. ते सिम्बॉल कसे वापरायचे आहे, त्याचा उपयोग कसा करायचा आहे आपल्या लाईफमध्ये आधी ते समजून घ्या. मग मी तुम्हाला सिम्बॉल दाखवणार आहे. ओके. माझा आवाज सगळ्यांना ओके असेल तर मला थंब दाखवा. सगळ्यांना क्लिअर येतो आहे माझा आवाज? ओके. थँक यू, थँक यू, थँक यू. येस. तर बघा, हे जे सिम्बॉल आहेत, आता जरी मी तुम्हाला भरपूर सिम्बॉल देते आहे, एक 7 ते 8 सिम्बॉल मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यातले मग आता तुम्ही सगळेच्या सगळे सिम्बॉल एका वेळी वापरायचे का? तर नाही. तुम्ही ॲट अ टाईम फक्त 2 सिम्बॉल वापरणार आहात. फक्त 2 सिम्बॉल तुम्हाला ॲट अ टाईम वापरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे जे सिम्बॉल आहेत, हे सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी, काढण्यासाठी मी ना त्याच्यामध्ये कलर थेरपीचा यूज केलेला आहे. जर तुम्ही त्या कलरने म्हणजे त्या कलरच्या पेनाच्या इंकने म्हणजे त्या कलरने तुम्ही जर तो सिम्बॉल काढला, तर तुम्हाला त्याची एनर्जी ही कैक पटीने वाढलेली जाणवेल. ओके. तर ते जेव्हा मी तुम्हाला सिम्बॉल शिकवणार आहे, तर त्याच्यात ते कलर पण तुम्हाला मेन्शन करणार आहे. आता हे सिम्बॉल आपल्याला आपल्या बॉडी पार्टवर काढायचे आहे. ओके. तर हे सिम्बॉल काढताना आपण आपली जी डावी बॉडी पार्ट आहे, लेफ्ट बॉडी पार्ट आहे आपल्या शरीराचा, त्याच्यावर ड्रॉ करणार आहोत. मग त्याच्यावर ड्रॉ करताना बघा आपण जनरली हातावरच ड्रॉ करतो सिम्बॉल. ओके. पण जर हातावर ड्रॉ केला तर आपले हात दिवसभरात किती वेळा पाण्यात जातात. मग ते सिम्बॉल पुसले जातात आणि हळूहळू त्याची एनर्जी आपल्याला जाणवत नाही. म्हणून मग आपण काय करणार आहोत? त्या सिम्बॉलची एनर्जी आपण इथे काढतो नाहीतर मग हाताच्या. इथे काय आहे कलरफुल काढणार आहात आणि एका वेळी तुम्ही 2 सिम्बॉल काढाल.
तर तुमच्या आजूबाजूचे म्हणतील हातावर काय चिंखाडून ठेवलं आहे. आली निगेटिव्हिटी त्यांची आपल्यापर्यंत. म्हणून मग हे सिम्बॉल काढण्यासाठी आपण बेस्ट जागा कोणती घेणार आहोत? आपल्या थाईजवर, आपल्या मांडीवर. ते कोणाला दिसतही नाही, पुसलंही जाणार नाही. ओके. पण रोज अंघोळ करताना तो सिम्बॉल वॉश करायचा आहे. नवीन आपल्याला अंघोळ झाल्यानंतर तो ड्रॉ करायचा आहे. सिम्बॉल काढताना तिथे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचे आहे का तो सिम्बॉल आपण कशासाठी काढतो आहे. नुसतं सिम्बॉल काढून दिला आणि झालं असं होणार नाही. तो काही मॅजिक नाहीये. त्याच्यात तुमची एनर्जी मिक्स होणं महत्वाचं आहे आणि तुम्ही किती पॉझिटिव्हिटीली त्याला बोलता आहात. आता समजा मी तुम्हाला आर्थिक समृद्धीचा सिम्बॉल दिलाय, प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बोलल्या, त्या सिम्बॉल जेव्हा ड्रॉ करता आहे, तेव्हा जर तुम्ही बोलले का मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. हे जर तुम्ही तिथे बोलल्या, तर तुम्हाला त्याची एनर्जी कैक पटीने वाढलेली जाणवणार आहे. पण फक्त सिम्बॉल काढला आणि झालं, काहीच एनर्जी जाणवणार नाही. हे सिम्बॉल जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडी पार्टवर काढता आहे, तर त्यावेळेला आपल्या स्किनवर पेन चालत नाही. मग आपण बऱ्याच वेळा त्याला डबल गिरवतो, का तो पेन चालला पाहिजे. तर तसं करायचं नाहीये. तो पेन आपल्याला डबल गिरवायचा नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्ही स्केच पेन वापरू शकता किंवा मार्करचा पेन वापरू शकता. ओके. का आपल्याला पेन डबल गिरवला तर तो सिम्बॉल कामाचा नाही आपल्या. मग तुम्ही ते 6 महिने वर्षभर काढत बसा, तुम्हाला त्याची एनर्जी जाणवणार नाही. तर हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या, का ते सिम्बॉल आपण कशा पद्धतीने काढणार आहोत आणि कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे आहेत. ओके. इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात? जायचं आपण सिम्बॉलवर. चला आपण आता सिम्बॉल कडे जाऊया. मी स्क्रीन शेअर करते आहे तुम्हाला. ओके. स्क्रीन शेअर झाली असेल तर मला थंब दाखवा. सर्वांना जर स्क्रीन शेअर झाली असेल तर मला थंब दाखवा. थँक यू. सर्वांनी नोटबुक पेन घ्यायचा आहे. सिम्बॉल ड्रॉ करायचे आहे. नुसते स्क्रीनशॉट काढून होणार नाही. ते स्क्रीनशॉट जे आपण काढतो ना ते फक्त मोबाईल मध्ये पडून राहता, आपण ते वापरत नाही. आता सर्वात पहिला सिम्बॉल आहे रिलीज सिम्बॉल आणि हा सिम्बॉल काढण्यासाठी आपण ब्ल्यू कलरचा पेन वापरणार आहोत. रिलीज सिम्बॉल. इकडून सुरुवात करायची आहे सिम्बॉल काढायला आणि हे सिम्बॉल काढताना तुमचा हात उचलला गेला तरी देखील चालणार आहे. असं नाही का एकदा हात ठेवलेला आहे आणि तो सिम्बॉल तुम्हाला कंप्लीट काढल्यावरच हात उचलायचा आहे, असं करायचं नाही. सिम्बॉल काढताना तुम्ही हात उचलू शकतात. ओके. आता हा सिम्बॉल कुठे वापरायचा आहे हे समजून घ्या. हा जो सिम्बॉल आहे, तुम्ही ड्रॉ करताय का आधी? बर. झाला काढून? ओके. तर आता हा जो सिम्बॉल आहे कुठे वापरायचा आहे आपल्याला ते समजायचं आहे. आपण बघा हिलिंग करायचं शिकलेलो आहे. आपण गवत उपटायचं बघितलं होतं हिलिंग करताना, आठवत आहे सगळ्यांना? मग जिथे आपण गवत उपटत होतो, मग गवत उपटताना हे जे आपले 5 बोट आहे ते एकत्र करायचे, म्हणजे हा 5ही बोटांची त्या सिम्बॉलला एनर्जी मिळते आणि तो हवेमध्ये जो बॉडी पार्ट दुखतो आहे आपला, जिथे वेदना आहे बॉडी पार्टला, त्या बॉडी पार्टवर हा सिम्बॉल आपल्याला असा हवेमध्ये काढायचा आहे. ओके. आणि मग तिथे गवत उपटायचं, आपल्याला ती स्टेप करायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, जी पण निगेटिव्हिटी आहे ती खूप फास्ट रिमूव्ह होते तिथून. ओके. आला सगळ्यांच्या लक्षात? सिम्बॉल काढून झालेला आहे. नेक्स्ट सिम्बॉल आपण बघतो आहे तो आहे हेल्थचा सिम्बॉल. हा खूप महत्वाचा सिम्बॉल आहे. तुम्ही ड्रॉ करून घ्या, मग मी पुढचं सांगते त्याचं.
आले का इथपर्यंत सगळे? चला काढा पटापट. ओके. चला. आता हा सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचा पेन वापरायचा आहे. ओके. स्केच पेन, मार्कर तुम्ही ग्रीन कलरचे वापरणार आहात. आपण पाणी चार्ज करायचं शिकलो आहे. ओके. आठवतं आहे सगळ्यांना पाणी कसं चार्ज करायचं? तो पाण्याचा जो ग्लास आहे त्याच्यावर आपले 5ही बोटं एकत्र करायचे आणि हा सिम्बॉल काढायचा आहे. आणि जोही व्यक्ती आपल्या घरामध्ये पेशंट आहे, तो जेव्हा मेडिसिन घेतो, पाणी पितो तेव्हा त्याला तेच पाणी द्यायचं आहे. सिम्बॉल टाकलेलं पाणी द्यायचं आहे. आणि तिथे आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन पण बोलणार आहोत, का मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, का XYZ व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. XYZ व्यक्ती आरोग्य संपन्न झालेला आहे. या पद्धतीने तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे आणि त्या पद्धतीने बोलायचं देखील आहे. हे पाणी तुम्ही त्या पेशंटची जिथे जी फाईल आहे, हॉस्पिटलची फाईल आहे, त्याच्यावर कोपऱ्यावर तुम्ही ग्रीन कलरच्या पेनाने काढून ठेवू शकतात. त्याच्यानंतर पेशंटचा जो मेडिसिनचा बॉक्स आहे, त्या बॉक्सवर तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकता ग्रीन कलरच्या पेनाने. त्या पेशंटच्या थाईजवर सिम्बॉल काढू शकता, त्याच्या बेडवर काढू शकतात, त्याच्या पिलोवर सिम्बॉल काढून ठेवू शकतात, त्याच्या रूमला हा सिम्बॉल एका कोपऱ्यात काढून ठेवू शकता. पण नुसतं सिम्बॉल काढून उपयोग नाहीये. तिथे तुम्हाला त्या पेशंटचं नाव घेऊन तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलणं महत्वाचं आहे. ओके. खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे हा. त्याच्यासाठी आपण ग्रीन कलरचा पेन वापरणार आहोत. झाला का काढून? थोडं फास्ट घ्या कारण भरपूर सिलेबस बाकी आहे आपला. हा पुढचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह सिम्बॉल. याच्यासाठी आपण रेड कलरचा पेन वापरणार आहोत. हा सिम्बॉल कसा काढायचा इथे वरती दाखवला आहे बघा रेड कलरने. दोन व्यक्ती आहेत. ओके. जसं दोन भाऊ आहेत, दोन मित्र आहेत, दोन बहिणी आहेत, सासू-सून आहे, नवरा-बायको आहे, कोणतेही दोन व्यक्ती आहे आणि त्यांचं एकमेकाशी जमत नाही आहे. तर त्यावेळेला त्या दोन व्यक्तींचे जे नातेसंबंध आहे, ते प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे होण्यासाठी आपण हा सिम्बॉल ड्रॉ करतो. हा रेड कलरच्या पेनाने आपण ड्रॉ करणार आहोत. हा रेड कलरच्या पेनाने आपण ड्रॉ करणार आहोत. दोन व्यक्तींचे नातेसंबंध प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे होण्यासाठी. आलं सगळ्यांचं इथपर्यंत? चला पुढे जाऊया. सर्वात महत्वाचा सिम्बॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स. हा आपल्याला ब्राऊन कलरने किंवा रेड कलरच्या पेनाने यूज करायचा आहे इथे आपल्याला. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनलिमिटेड अबंडन्स हवा असेल, तर त्याच्यासाठी हा सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि तो आपल्या पर्समध्ये, लॉकरमध्ये, ज्यांचा बिझनेस आहे, त्यांनी बिझनेसचा जो त्यांचा गल्ला असतो त्याच्यामध्ये देखील हा सिम्बॉल ठेवायचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये अनलिमिटेड अबंडन्स येतो. खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. याचे ना असे झिबूचे कॉइन्स देखील मिळतात. हे जे सगळे मी तुम्हाला सिम्बॉल दाखवते आहे, यांचे असे ह्या छोट्या साईजचे झिबूचे कॉइन देखील मिळतात. ते माझ्याकडे अवेलेबल आहे. कोणाला जर हवे असतील तर मला सांगा. ₹210 एक कॉइन मिळतो तो. याला एंजेलिक झिबू सिम्बॉल म्हणतात हे सगळ्या सिम्बॉलला. हा आपल्याला रेड कलरच्या पेनाने ड्रॉ करायचा आहे.
चला, आले का सगळे इथपर्यंत? थोडं फास्ट घ्या, आपला सिलेबस भरपूर बाकी आहे. ओके, चला. पुढचा सिम्बॉल आपण ड्रॉ करणार आहोत, तो आहे प्रॉस्पेरिटीसाठी. आपल्याला प्रॉस्पेरिटीसाठी सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे आणि तो आहे, आपल्याला ग्रीन कलरच्या पेनाने वापरायचा आहे. हे चेक कर बरं. याच्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचा स्केच पेन किंवा मार्कर वापरायचा आहे. हा सिम्बॉल सुद्धा तुम्ही तुमच्या ड्रॉ करून तुमच्या पर्समध्ये, लॉकरमध्ये, जिथे बिझनेसचे तुमचा गल्ला आहे त्याच्यात देखील तुम्ही हे ठेवू शकणार आहात. हा खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. याचा असा ग्रीन कलरचा झिबूचा कॉइन मिळतो. मी तुम्हाला दाखवते, थांबा. आलंय का? हे बघा, दिसतोय सगळ्यांना? या टाईपचा तो कॉइन असतो. असा छोटा असतो, आपण आपल्या पर्समध्ये इझिली कॅरी करू शकतो. ओके, आणि त्याच्या मागे हा सिम्बॉल आहे आणि याच्या एका साइडने एंजलचे नंबर दिलेले असतात. ते देखील खूप पॉवरफुल असतात. ओके, हे बघा, असा कॉइन असतो. हा सुद्धा आपण आपल्या पर्समध्ये, लॉकरमध्ये कॅरी करू शकतो. जसं आता मी तुम्हाला रिलेशनशिप साठी सांगितलं, 2 जणांचे रिलेशन चांगले होण्यासाठी हा एक रोज क्वार्ट्सचा हे क्रिस्टलचे आहे. रोज क्वार्ट्स पासून बनलेला आहे, क्रिस्टलचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रोटेक्शनसाठी राहतो, नंतर आपल्या हेल्थसाठी राहतो. हे बघा, हा आपल्या हेल्थचा आहे. हा सुद्धा तुम्ही आजारी व्यक्तीच्या जवळ जरी ठेवून दिला तरी त्याला आरोग्याची प्राप्ती मिळत असते. ओके, आणि आपल्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा ब्लॅक कलरचा राहतो. या पद्धतीने हे कॉइन्स असतात. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला. आता आपल्या मुलांसाठी बघूया. आपल्या मुलांसाठी सगळ्यात पहिले त्यांची एकाग्रता वाढणं खूप महत्वाचं आहे. मुलं नुसतं अभ्यासाला बसतात, पण मन त्यांचं एका जागेवर राहतं का? नाही. तर त्याच्यासाठी हा ऑरेंज कलरच्या पेनाने तुम्हाला हा सिम्बॉल काढायचा आहे. मुलांच्या कंपासवर, बुक्सवर, त्यांच्या बॅगवर, त्यांच्या स्टडी टेबलावर, त्यांच्या स्टडी रूम मध्ये तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकता. ओके, मुलं छोटी आहे, मोठी आहे, नॉट मॅटर. मुलंच आहेत. जे स्टडी करत आहेत ते लहान आहेत, मोठे आहेत, ते महत्वाचं नाहीये. आजकाल मोठ्या मुलांचं उलट मन एकाग्र नाही राहत. लगेच 2 मिनिटं रील बघायला चालले जातात. त्यांचं मन लगेच 2 मिनिटात रील बघायला जातं. चला, झाला का? आपण पुढचं बघणार आहोत. तो आहे मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यासाठी. मुलं खूप अभ्यास करतात, पण त्यांचा ऐन वेळेवर अभ्यास लक्षात राहत नाही. त्यासाठी आपण हा सिम्बॉल काढतो. हा रेड कलरच्या पेनाने ड्रॉ करायचा आहे. रेड कलरच्या पेनाने आपण हा सिम्बॉल ड्रॉ करणार आहोत. झालं? त्याच्यानंतर सर्वांसाठी सिम्बॉल आहे. आपल्या ब्युटीसाठी. जेंट्स, लेडीज, सगळ्या एज मधले लोक हा सिम्बॉल वापरू शकतात. हा आपल्याला ब्लॅक कलरने ड्रॉ करायचा आहे. ब्लॅक ब्युटी. हा ब्लॅक कलरने आपण ड्रॉ करणार आहोत. ज्यांचं बघा पार्लर आहे, सलून आहे, त्या सर्वांनी हा सिम्बॉल त्यांच्या सगळ्या वस्तूंवर काढायचा आहे. मेकअपचा बॉक्स असतो, मेकअपला जातात ते जे मेकअपचं किट असतं त्याच्यावर काढू शकता. ज्यांचा साड्यांचा बिझनेस आहे, कॉस्मेटिकचा, ब्युटीशी रिलेटेड जे पण काही बिझनेसेस आहेत, त्याच्यावर तुम्ही हा सिम्बॉल काढू शकतात. त्यांना खूप सुंदर रिझल्ट मिळतो त्याचा. झालं सगळ्यांचं इथपर्यंत आले? ओके,
सर्वांना सिम्बॉल आले लक्षात? ओके. येस. येस. सगळ्यांचे हे सिम्बॉल कसे वापरायचे, काय वापरायचे? तुम्ही जर हा सिम्बॉल काढला आणि त्याला डबल गिरवला, तर तो चुकलेला आहे. त्याला पूर्ण स्क्रीनवरून पुसून टाकायचा, नवीन ड्रॉ करायचा. डबल ड्रॉ केला तर तो वर्क करणार नाही. तुम्हाला वाटेल, मॅडम मी तर 6 महिन्यापासून हा सिम्बॉल काढते आहे आणि वर्क का नाही करत आहे? तर त्याचे हे कारणं आहेत. ओके? तर म्हणून तुम्हाला सिम्बॉल काढताना प्रॉपर काढायचा आहे. ओके? येस. बाकीच्यांचे आज कॅमेरे का बंद आहेत? चला पटापट कॅमेरे ऑन करा. चला पटापट कॅमेरे ऑन करायचे आहेत. कारण आता मला थोडंसं प्रॅक्टिकल घ्यायचं आहे पुढचं. ओके? आपण आता एनर्जी बॉल बनवतो आहे. आता आपल्याला एनर्जी बॉल बनवायचे आहे. त्याच्यासाठी तुमचे सर्वांचे व्हिडिओ ऑन राहणं महत्वाचे आहे. हे जे एनर्जी बॉल आहे ते तुम्ही रोज बनवायचे आहे. 4 एनर्जी बॉल आपण बनवणार आहोत. ओके? चला सर्व रेडी आहेत? तुमचे कॅमेरे ऑन करा. चला पटापट. तुम्ही जर चुकीचं काही करत असाल तर मला समजेल. मी तुमचं इथेच क्लिअर करून देईल ते. चला पटापट कॅमेरे ऑन करा. येस. चला. दोन्ही हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात रब करायचे आहेत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता आपल्याला माझा आवाज सगळ्यांना ओके असेल तर मला फक्त एकदा थंब दाखवून द्या. ओके. येस. थँक्यू. 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 आता आपल्याला काय करायचं आहे? आपले जे हात आहे कप शेप मध्ये घ्यायचे आणि हळूहळू एकमेकापासून दूर करायचे आहे. अगदी हळूहळू एकमेकापासून दूर करायचे आहे. तुम्हाला बघा हातांमध्ये एनर्जी जाणवणार आहे. तुमचे हात परत एकमेकाकडे ओढले जातील. मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला हातांमधून जाणेल. हळूहळू तुम्ही हात पुढे मागे करायचे आहेत. येस. 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 त्या हातांमधली जी एनर्जी आहे ती आता हातात पकडायची आहे आणि त्याला हलकासा गोल आकार द्यायचा आहे. हा झाला तुमचा एनर्जी बॉल. हा झाला तुमचा एनर्जी बॉल तयार. ओके. हा झाला तुमचा एनर्जी बॉल तयार. आता ह्या एनर्जी बॉल मध्ये बघून आपल्याला बोलायचं आहे. हा एनर्जी बॉल आपण आपल्या स्वतःसाठी बनवतो आहे. हा एनर्जी बॉल आपण आपल्या स्वतःसाठी बनवतो आहे आणि आपण या एनर्जी बॉल मध्ये बघून बोलणार आहोत. सर्वांनी बोलायचं आहे. सर्वांचे माईक म्यूट आहे. ओके. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. असं बोलून तो एनर्जी बॉल असा उचलायचा आहे. ती सर्व एनर्जी आपल्याला आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. सर्व एनर्जी आपल्या क्राउन चक्राला स्पर्श करायचा आहे.
हळूच हात खाली घ्यायचे आहे. दुसरा एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. आता हा जो दुसरा एनर्जी बॉल आहे, हा आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढून टाकण्यासाठी बनवतो आहे. ओके? सेम तसाच एनर्जी बॉल बनवायचा आहे. दोन्ही हातांमध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड जाणवणार आहे. ते हळूहळू मागे पुढे करायचं आहे. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. खूप छान. तो एनर्जी बॉल बनवायचा आहे. त्या एनर्जी बॉल कडे बघून आपण बोलणार आहोत. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी होती, ती सर्व निगेटिव्ह एनर्जी या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी आहे, ती सर्व निगेटिव्ह एनर्जी या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. असं बोलून तो एनर्जी बॉल हातात उचलायचा आहे आणि ब्रह्मांडात आपल्याला सोडायचा आहे, फुंकर मारायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांडात आपण ती सगळं निगेटिव्हिटी सोडून दिलेली आहे. आता आपल्याला पुढचा एनर्जी बॉल बनवायचा आहे. आपल्याला पुढचा एनर्जी बॉल बनवायचा आहे. आता हा तिसरा एनर्जी बॉल जो आहे, तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना आपण पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहोत. आपण त्यांची निगेटिव्ह एनर्जी काढली, आता आपल्याला त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. असं आपल्याला बॉल बनवायचा आहे. तुम्ही पहिल्यांदा बॉल बनवता आहे, थोडा वेळ लागेल. नंतर तुम्ही डेली प्रॅक्टिस करणार तर लवकर बनेल तुमचा बॉल. ओके? आले इथपर्यंत सगळे? आता त्या एनर्जी बॉल मध्ये बघून आपल्याला बोलायचं आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी बनवत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी बनवत आहे. आमच्या सर्वांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आम्हा सर्वांना दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन मिळाले आहे. आम्हा सर्वांना दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन मिळाले आहे. दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन मिळाले आहे. असं म्हणून तो एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरात स्प्रेड करायचा आहे का आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहनांपर्यंत ही एनर्जी गेलेली आहे. सर्वांपर्यंत ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला स्प्रेड करायची आहे. सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. ओके? आपल्याला आता पुढचा एनर्जी बॉल बनवायचा आहे. चौथा एनर्जी बॉल जो आहे, तो ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवासाठी आहे. ओके? ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवासाठी आपण एनर्जी बॉल बनवतो आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि एनर्जी बॉल बनवायचा आहे. एनर्जी बॉल बनवला. येस, व्हेरी गुड. त्या एनर्जी बॉल मध्ये बघून बोलायचं आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहेत, त्यांच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहेत, त्यांच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान,
आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहेत त्यांच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं बोलून तो एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवापर्यंत ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला सोडायची आहे. सर्वांपर्यंत ही एनर्जी जात आहे हे सगळ्यांनी फील करायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, आलं सगळ्यांच्या लक्षात. हे एनर्जी बॉल तुम्हाला डेली बनवायचे आहेत 4. ओके, याच्याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी सर्वांना मिळत असते. ओके, येस. आता आपल्याला बघायचं आहे मनी मंत्र. मनी मंत्र काय आहे? मनी मंत्र म्हणजे आपल्याला पैशांसंबंधी मंत्र देणार आहे का मी काही? बघा, आपण बऱ्याच वेळा काय करतो, मंदिरात जात असतो. जातो ना आपण सगळे मंदिरात इथे? थंब दाखवा मला. आहे का सगळे इथे? येस येस, सगळे आहेत आहेत. म्हटलं का मनाने गेले कुठं फिरायला? आहेत सगळे. ओके, चला पटापट सगळ्यांचे व्हिडिओ बंद होतील आता. सगळ्यांनी प्रॅक्टिकल पर्यंत फक्त व्हिडिओ ऑन केले, झालं. आता पटापट व्हिडिओ बंद केले त्यांनी. ओके, एनर्जी नाही मिळणार हो. जे ऑफिस मध्ये आहे त्यांचं आपण समजून घेतो. चला, तर आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी घेण्यासाठी आपले व्हिडिओ ऑन करायचे आहेत. आपण मंदिरात जातो बघा, मंदिरात जातो आणि तिथे आपण देवासाठी काही फुलांचे हार घेतो, नारळ घेतो, काही ओटीचं सामान घेतो. घेतो ना? तर तो जे सामान विकणारा दुकानवाला असतो तो आपल्याला नेहमी काय म्हणतो, ताई इथे चपला काढून जा, ताई चपला बुट इथे काढा, आल्यावर पैसे द्या सामानाचे, आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या. तो किती वेळा बोलतो आपल्याला हे, ताई आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या. आपण म्हणतो बरं बरं ठीक आहे. आपण सगळं ओटीचं सामान, काय फुलांचा हार, नारळ वगैरे काय घ्यायचं असतं ते सगळं घेतो आणि देवाच्या दर्शनासाठी लाईन लावून उभं राहतो. मग आपलं दर्शन होतं देवाचं. आणि त्यानंतर जेव्हा आपण देवाचं दर्शन घेतो आणि आपण देवाला आणलेलं सामान अर्पण करतो, मग ते खरंच आपल्या नावाने अर्पण होत असेल का देवाला सगळं सामान? कारण त्या सामानाचे आपण पेमेंट केलेलं नाहीये, पैसे दिलेले नाहीये. आणि ह्या गोष्टी आपल्याकडनं कळत नकळत होत असतात. आपल्या मनीध्यानी पण नसतं का रे, आपण फक्त सामान घेतो आणि देवाच्या दर्शनाला 2-2, 3-3 तास लाईन लावून उभं राहतो, दर्शन घेतो. मग बघा, ती जी ओटी भरतो आहे आपण देवाची, ती कोणाची आहे अजून पण? तो जो दुकानवाला आहे त्याचीच आहे, कारण आपण त्याला सामानाचे पैसे दिलेले नाहीयेत. म्हणून आपण काय करणार आहोत, का यापुढे जेव्हाही आपण काही असं घेणार आहोत सामान, तर त्याची लगेच पेमेंट करून टाकणार आहोत. म्हणजे मग ते प्रॉपर आपल्या नावाची देवाला पूजा चढणार आहे. ओके, ह्या गोष्टी आपल्याकडनं बऱ्याच वेळा कळत न कळत होत असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, का जेव्हाही आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो, तेव्हा तुम्हाला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचे आहे. तुम्हाला जमलं तर सर्वांनी लिहून घ्या, नाहीतर मग रेकॉर्डिंग बघून प्रॉपर लिहून घ्या जर काही राहिलं तर. तर त्यावेळेला तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही ऑनलाईन पैसे द्या किंवा कॅश मध्ये पैसे द्या. त्यावेळेला तुम्हाला बोलायचं आहे, मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे. ह्या व्यक्तीच्या जीवनातील आनंद निर्माण करून माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. मी परत एकदा सांगते, मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे. ह्या व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करून माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक यू. आय लव्ह यू. हे आपण अगदी काही सेकंदांमध्ये पटकन बोलायचं आहे मनातल्या मनात. जेव्हा आपण पैसे प्रॉपर देतो आहे किंवा ऑनलाईन पाठवतो आहे, त्यावेळेला आपल्याला पटकन बोलायचं आहे. ओके,
तर आपले जे पैसे आहेत ते आपल्याकडे मल्टिपल होऊन येणार आहेत. ओके? येस. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता इथे काही स्विच वर्ड देणार आहे. तर सर्वात पहिले स्विच वर्ड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ज्यांना माहिती आहे त्यांनी थंब दाखवा. म्हणजे मला कळेल का त्यांना माहिती आहे. आणि कोणाचाच थंब नाही आला तर मी समजेल का कोणालाच माहिती नाहीये. नाही माहितीये कोणाला. स्विच वर्ड म्हणजे काय? तर स्विच वर्ड म्हणजे आपण सगळ्यांनी लहानपणी अलीबाबा 40 चोरची गोष्ट ऐकली आहे का? हां, रेकॉर्डिंग मी देणार आहे. ओके. ग्रुपवर रेकॉर्डिंग पाठवणार आहे. विजय सर टेन्शन घेऊ नका, रेकॉर्डिंग मिळणार आहे. पण आता याच्या पुढचा क्लास पूर्ण कंटिन्यू करा. तर स्विच वर्ड म्हणजे काय आहे? त्यांच्यामध्येच मेसेज खाली येतायत मला इथे स्क्रीनवर म्हणून मी त्याचं उत्तर देते. तुम्ही म्हणाल, "मॅडम मध्येच हे काय सांगता आहात रेकॉर्डिंगचं?" ओके. तर स्विच वर्ड म्हणजे आपण लहानपणी अलीबाबा 40 चोरची गोष्ट ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये बघा असा दगडाचा दरवाजा असतो. ते दगड असतं डोंगराचं. त्याचा दरवाजा असतो आणि त्याला ते एक स्विच वर्ड बोलतात. खुल जा सिम सिम. मग तेव्हाच तो दरवाजा उघडतो. ते बऱ्याच वेळा तो काही जो खुलजा सिमसिम हा जो वर्ड आहे ते थोडेसे पुढे मागे जरी वर्ड झाले, तरी देखील तो दरवाजा उघडत नाही. उघडतो का? नाही. प्रॉपर त्याला जेव्हा म्हणतात खुलजा सिमसिम तेव्हाच तो दरवाजा उघडतो. अजून मी तुम्हाला एक उदाहरण देते. का जसं जादूगार लोकं राहतात. त्यांचा स्विच वर्ड राहतो आब्राकडाब्रा. तो शब्द त्यांनी वापरल्याबरोबर त्यांची जादू लगेच तिथे वर्क करते. करते का नाही? हे जे असे काही प्रॉपर स्विच वर्ड आहेत. ओके. तर ते आहेत जे काही प्रॉपर शब्द आहेत त्यांना स्विच वर्ड म्हणतात. का जो स्विच आहे तो आपला दरवाजा उघडतो, लाईफचा दरवाजा उघडतो. जसा त्याचा खुलजा सिमसिम तो दरवाजा उघडला, तसा आज आपण आपल्या आर्थिक समृद्धीचा दरवाजा उघडणार आहोत. आवडेल सगळ्यांना? आर्थिक समृद्धीचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर हा स्विच वर्ड तुमच्यासाठी आहे. ओके. तो स्विच वर्ड काय आहे? तुम्हाला त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे फुल कॅपिटलमध्ये. ओके. COUNT काउंट. COUNT काउंट. COUNT काउंट. हा आहे स्विच वर्ड. हा आपल्या मनीसाठी स्विच वर्ड आहे. ज्यांना आर्थिक समृद्धी हवी आहे, तर आता हा स्विच वर्ड वापरायचा कसा आहे? आता मी तुम्हाला माझ्या नावाचं करून दाखवते. याचं आपल्याला चॅन्टिंग करायचं आहे दिवसभरात. दिवसभरात तुम्ही खूप वेळा करू शकता. तिथे लिमिट नका घेऊ कारण आर्थिक समृद्धी आपल्याला अनलिमिटेड पाहिजेल आहे. तिथे लिमिट आहे का आपल्याला आर्थिक समृद्धीसाठी? नाही. अनलिमिटेड हवं आहे, तर आपण तिथे लिमिट नाही ठेवायचं. पण श्रद्धेने करा. नुसतंच तुम्ही 108 वेळा जपता आहे, पण तुमचं मन इकडे काय, तिकडे काय, तिकडे काय आहे, ते काहीच कामाचं नाही. तुम्ही फक्त 11 वेळा बोला. तुम्हाला वेळ नाहीये, तुम्ही फक्त 11 वेळा बोला, पण मन लावून बोला. तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवणार आहे. तर आता आपण तिथे बघणार आहोत, कसं बोलायचं. COUNT काउंट. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. COUNT काउंट. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. असं तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे. तुमचं स्वतःचं नाव तिथे घ्यायचं आहे. हे जे चॅन्टिंग आहे ते तुम्ही येलो कलरच्या पेपरवर जसं मी तुम्हाला अफर्मेशन रायटिंग सांगितलेलं आहे. येलो कलरचा पेपर घ्या, रेड कलरचा पेन घ्या. त्याच्याने तुम्ही राईट डाउन पण करू शकता 11 वेळा रोज. बघा तुमच्या लाईफमधले जेही प्रॉब्लेम आहे ना, ते इतक्या सुंदर पद्धतीने सॉल्व्ह होतील. तुम्हाला कळणारही नाही. का अरे मी तर एवढी अमाउंट मागितली होती युनिव्हर्सला, त्या युनिव्हर्सने मला तर त्याच्या डबल देऊन टाकलेली आहे. एवढा रिझल्ट तुम्हाला सुंदर त्याचा मिळणार आहे. ओके? येस. तर या पद्धतीने तुम्हाला याचं चॅन्टिंग करायचं आहे. आता आपल्या इथे रेकी लेव्हल 1 चा सिलेबस हा कंप्लीट झालेला आहे. आता मी तुम्हाला डेली काय प्रॅक्टिस करायची आहे ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला मी येलो कलरची नोटबुक आणि रेड कलरच्या पेनवर अफर्मेशन रायटिंग करायला सांगितलेलं आहे.
तर ते ज्यांनीही अजून सुरुवात केलेली नसेल त्यांनी सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अन्न पाणी चार्ज करायचं आहे. काल माझ्याकडनं तुम्हाला ते 7 चक्राचं मेडिटेशन द्यायचं राहून गेलेलं आहे, तर मी आज ग्रुपवर सगळ्यात पहिले तुम्हाला ते मेडिटेशन पाठवते. ओके, काल मला विसर पडला ते टाकायचा, तर आज मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन पाठवते ग्रुपवर. तर ते मेडिटेशन तुम्हाला रोज करायचं आहे. त्याच्यासाठी चांगली वेळ तर सकाळी मॉर्निंगची असते, पण जर तुमची सकाळी धावपळ होत असेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा तुमच्या दिवसभरातल्या वेळेनुसार ते मेडिटेशन करू शकणार आहात. 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे ते. ते रोज करायचं आहे. तुम्हाला बघा इतके 7 चक्र तुमचे बॅलन्स हवं लागतील. जसं आपलं मणिपूर चक्र आहे आपल्या भौतिक सुखांचं चक्र. आपल्याला गाडी, बंगला, मुलांचं चांगलं एज्युकेशन, मुलांचा चांगला जोडीदार, त्यांचं चांगल्या ठिकाणी लग्न होणं, ह्या सगळ्या आपल्या ज्या भौतिक इच्छा आहे, त्या सर्व पूर्ण करणारं चक्र आहे मणिपूर चक्र. असे सगळे चक्र जेव्हा आपले बॅलन्स होतात, तर आपल्या लाईफमध्ये नेहमी आपल्याला हॅपीनेस येतो. आपले फायनान्सचे प्रॉब्लेम, हेल्थचे प्रॉब्लेम, रिलेशनचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह व्हायला लागतात. ओके, तर ते तुम्हाला करायचं आहे. कमीत कमी 7 दिवस तरी करा ते मेडिटेशन. लगेच तुम्हाला रिझल्ट जाणवेल त्याच्याने. लगेच तुम्हाला डोळे बंद केल्यावर एक एक कलर दिसायला लागतात 7 चक्राचे. ओके, अन्न पाणी रोज चार्ज करायचं आहे तुम्हाला. ओके, क्लिअर आहे? येस. आता आपल्या इथे रेकी लेवल 1 चा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. आता याच्यात कोणाला काही डाऊट आहेत, काही प्रश्न असतील तर विचारा. हा, लोहार मॅडम बोला. एकच मिनिट. बोला, माईक ऑन करा. हॅलो, बोला बोला, आवाज येतो हे आहे. जे हे जे तुम्ही जे सायन्स दिलेत ना मगाशी, जे पेन किंवा ते कलरने ड्रॉ करायचे, ते म्हणजे आपण थाईज वर काढणार. सो ते म्हणजे किती डेज पर्यंत आपण ठेवू शकतो? अजून एक हे बघा, दिवस? नाही, आता आज काढला तर रोज सकाळी वॉश करायचा आहे आंघोळ करताना तो हा, सिम्बॉल, आणि बट नवीन ड्रॉ ते करायचा. दोनच साईन काढायचे आहेत त्याचे, दोनच आणि सिम्बॉल नंतर मग एका वेळेला दोनच सिम्बॉल वापरायचे. आता समजा ते झालं कम्प्लीट, मग परत पुढचे 2 साईन घ्यायचे. जी इच्छा आपली अच्छा, आहे त्यातल्या ज्या सगळ्यात महत्वाच्या 2 इच्छा आहेत त्याच्यासाठी आधी 2 करायचे. ते कम्प्लीट झाल्यावर मग नेक्स्ट घ्यायचं. ओके. आणि किती दिवस वापरायचं? आता आर्थिक समृद्धी आहे, ती तर आपल्याला लाईफ टाईम पाहिजे आहे. ती आपण असं म्हणू शकतो का मला 15 दिवसापुरतं आली, बस झाली, बस झाली. तर तुम्ही नेहमी काढत राहा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, येस. अच्छा. प्रांजल मॅडम बोला. मॅम, माझं ना थर्सडेचं लेक्चर मिस झालंय, तर मी रेकॉर्डिंग वगैरे सगळं बघितलं, फक्त ते शक्तिपात माझं राहिलेलं आहे मॅम. ओके, शक्तिपात तुमचा राहिला आहे. हा. तर जे पण लोक रेकी लेवल 2 ला ऍडमिशन घेणार आहेत, तर त्यांची आपण दुसऱ्याच दिवशी सेकंड लेवलचा शक्तिपात करत असतो. तर त्यामध्ये मी तुमचा फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलचा करून देणार. तुम्ही मला फक्त आठवण करून द्या का मॅडम माझं राहिलेलं आहे, तर मी करून देणार तुमचं त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. येस येस येस. मृणालिनी मॅडम बोला. पण जेव्हा हे सिम्बॉल काढतो तेव्हा हात उचलला तर चालेल ना? हात उचलला तरी चालणार आहे. रिपीट करायचं नाही माहितीये, पण समजा असं नाही. तुमचा आवाज ना खूप ब्रेक होतो आहे, पण मला तुमचं एवढं कळलं आहे का हात उचलला तर चालेल का? तर येस, चालतो हात उचलला तर. हा, तेच म्हणजे हात उचलला तर चालेल, कारण काही डायग्राम्स असे आहेत की आपण म्हणजे तो कुठेतरी हात, आता ते हो हो, याचा उचलावाच नातेसंबंध लागतो तो आहे. लाईन काढ. ओके. येस, आणि काही परवा प्रॉब्लेम तुम्ही नाही, एकदा हात सांगितलं उचलला होतं, तरी चालणार आहे. परवा एकदा तुम्ही सांगितलं होतं की आपले जर कोणाकडे पैसे असतील तर ते मागण्यासाठी रेकी कशी द्यायची, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? हो, येस, ते पण सांगते मी तुम्हाला. आपण अपर्णा मॅडमचा प्रश्न घेऊन मग सांगते. बोला अपर्णा मॅडम. तुम्ही ते मुलांसाठी जे सिम्बॉल दिलेत
तर मग त्याची आपण प्रिंट काढून असं लावू शकतो का स्टडी टेबल नाही ना, वगैरे? प्रिंट कशाला काढतात मॅडम? किती सोपा सिम्बॉल आहे. तुम्ही एक व्हाईट पेपर घ्या, त्याच्याने त्या कलरच्या मार्करच्या पेनाने काढा आणि तिथे लावून द्या. मुलांच्या बुक्सवर, पाणी बॉटलवर काढा ना. कशाला लगेच बाहेरून प्रिंट काढता? स्वतः ड्रॉ ठीक. करा. आपली एनर्जी पण मिळते तिथे, आईची पण एनर्जी मिळते ना तिथे मग. ओके, ठीक आहे, हा, चालेल. येस, सोपे आहे आणि तुम्ही करू शकतात ते. ठीक, थँक्यू. येस. अजून सुनीता मॅडम बोला. मॅडम, मला एक विचारायचं होतं की आपण ज्या वेळेला हिलिंगचे जे प्रोसेस करतो किंवा आपण स्वतः आपण हे करतो, त्यावेळेला आपल्या पायाखाली आपण जसं देवाच्या पूजेला बसताना आसन किंवा पायाखाली हे घेतो, तसं घ्यायचं असतं की पाय असे आपल्या जमिनीला टच व्हायला पाहिजे? नाही, आसन घ्यायचंच आहे आपल्याला. आसन आपली पायाखाली आरती पण निघून जाते ना. येस, आपल्याला आसन घ्यायचंच आहे. पायाखाली पण घ्यायचं ना असं? पायाखाली मग तुम्ही मांडी घालून बसू शकतात किंवा चटई टाका, सतरंजीवर बसून करा. नाही, आता मी खुर्चीवर बसून समजा करणार असेल, तर मला म्हणजे खुर्चीवर आणि पायाखाली दोन्ही ठिकाणी आसन घ्यावं लागणार हो, ना? आसन घ्या तुम्ही. पायात मध्ये चप्पल घाला किंवा पायाखाली आसन घ्या, चालणार आहे. नाही, आता आपण सेवन चक्र करताना आपण आपली निगेटिव्हिटी आपण कसं म्हणतो की म्हणजे जमिनीच्या खोल जायला पाहिजे. मग जर आपण आसन आणि जर का हे घेतलं असेल तरी पण आपली जी हो, निगेटिव्ह कारण आपली एनर्जी असते अफर्मेशन तिथे वर्क करते ना. आपण बोलतो आहे का ती जमिनीमध्ये जाते आहे, तर ते आपण जे बोलतो ते होतं. तर ते अच्छा. ऑटोमॅटिक ती जमिनीत जाते. आता आपण बोलतो की ती एनर्जी ब्रह्मांड में जाके शुद्ध हो. हा. ती हो. बरोबर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होते. ती काय आपल्या घरात थोडी ना थांबणार आहे. नाही, हो. ती आणि ऑटोमॅटिक किंवा आपण जे हा. बोललो आहे तसं होतं आहे. आणि आपण जे घरासाठी समजा आपण एनर्जी किंवा आपल्या दुकानासाठी कशासाठी एनर्जी आपण जे एका जागी बसून सांगतो, मग ती आपण प्रत्येक रूम मध्ये जाऊन करायला पाहिजे की आपण एका नाही, खोलीत काही केली नाही. की एकाच सगळं जागेवर बसून तुम्ही करू शकता. मी तेच सांगते, रेकी लेव्हल 2 मध्ये तुमच्या हातात एवढी एनर्जी येते का तुम्ही पूर्ण ब्रह्मांड इथे घोषित करू शकता. एका अच्छा. जागेवर बसून तुम्हाला कुठेच हालायची किंवा जायची गरज नाहीये. ओके? आणि एक गोष्ट मॅडम की आता तुम्ही ऑराचं शिकवलं, तर असं समोरच्या व्यक्तींकडे पाहताना सुद्धा अशी ती डोळ्याला एक असं एक हे लागलंय की अरे हे कसं आहे किंवा असं एक ते म्हणजे मजा पण वाटते आणि कळतं पण. म्हणजे आता मी तुम्हाला पाहते, किती वेळचं तुम्हाला मी ऑब्झर्व करते की मॅडमचा ऑरा आता तो किती हे आहे ते असं म्हणजे दिसतं असं समोर. म्हणजे मला येस, येस, येस. ह्याच्यामुळे ह्याचा तर खूप खूप फायदा झाला म्हणजे ह्या येस. क्लासचा आवरा मला. बघायचं शिकल्या तुम्ही. त्याच्यामुळे आणि तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार, तेवढा तुम्ही फास्ट तो आवरा बघू शकणार आहात. समोरच्या व्यक्तीचा आवरा कसा आहे आणि आपण जी रेकीची 3rd लेवल आहे, त्याच्यामध्ये आवराचा कलर कसा आहे. एका व्यक्तीच्या आवराचे भरपूर कलर असतात. काहींचा एकच सिंगल कलर राहतो. काहींचे 2-3 कलर मिक्स राहतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त कलर मिक्स राहतात. ते सुद्धा आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं आपण जन्मतारखेनुसार सगळे गणित सोडवतो आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा त्याच्या जन्मतारखेनुसार त्याच्या आवराच्या कलरनुसार त्याची पर्सनॅलिटी कशी आहे हे सुद्धा आपण अच्छा. अगदी परफेक्ट काढून देऊ शकतो. इतकी सुंदर आपली मास्टर लेवल मध्ये 3rd लेवल मध्ये सिलेबस मध्ये तो सगळा टॉपिक आहे. अच्छा. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? हॅलो. हा, बोला ना ज्योती मॅडम. हा हा मॅडम, मला हे विचारायचं आता प्रेम संबंधाचे ते 2 सिम्बॉल दिले, ते खालचा एकच काढायचा आहे ना? हो, तो वरचा जो दाखवला आहे ना, तो कशावर काढायचा आहे, तुम्ही एरो हा कसा करून तो काढायचा आहे, हा हा ते हा त्याच्यात सांगितलेलं आहे. बरं, ठीक आहे. आणि अजून दुसरं, मी माझ्या मिस्टरांचं तुम्हाला बोलले होते ना, ते ड्रिंक खूप करतात. मग आता येस, त्यांना कसं मी करायचं, काय करायचं? येस, येस, येस. त्याचं पण उत्तर देते. आणि जे मृणालिनी मॅडम बोलल्या का आपले पैसे अडकलेले असतील, तर ते कसे काढायचे? मिस्टरांना ड्रिंकचं व्यसन आहे, आपण त्याला व्यसनच म्हणूया. ओके, ऍडिक्शन आहे, तर ते कसं सोडवायचं आहे ते देखील आपण बघणार आहोत. हा, लता मॅडम बोला. कुठे आहात लता मॅडम. मॅडम? हा, येस, बोला. मॅडम, आपल्या फी काय असेल सेकंड थर्डची लेवलची? हो हो, सांगते सगळं सांगते. ओके, येस. अजून आता इथपर्यंत आपण सेकंड लेवल कडे जाऊया. आता तर आपण आता बघणार आहोत सेकंड